आता आपण कपड्याचं छानसं असं फूल तयार करून घेऊ. कापडाचं आहे ते आपला ब्लाऊजला आणि कुठं लटकनसुद्धा म्हणून त्याचा वापर करू शकतो किंवा ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये सुद्धा वापर करू शकतो. पाटीच्या डिझाईनमध्ये, स्लीवच्या डिझाईनमध्ये सुंदर असा फूल आपण तयार करून सारख्या घेऊया. आकाराचे चला असे तर आता बघूया. चौकोन तयार करून घेऊ आपण. आणि एक सारख्याच आकारामध्ये तुम्हाला जसे परवडेल तसे 12, 25 जे बी तुमच्या कपड्याचे जसं अवेलेबल तसं. आणि ह्या कागदाचे असे आकार आपण तयार करून घेऊ. एखादा कागद आहे ना, त्याला असा आकार देऊन त्या कागदाचा आकार आपण कपड्यामध्ये गुंडाळून त्याच आकाराचे एका पाकळीसारखे आकार देऊन छोटे छोटे असे चौकोनाचे त्या कापडाचे तयार करून घेऊ. आणि एकामध्ये एक लावून त्याला डिझाईनमध्ये, स्लीवच्या डिझाईनमध्ये सुंदर असा फूल आपण तयार करून सारख्या घेऊया. आकाराचे चला असे तर आता बघूया. चौकोन तयार करून घेऊ आपण. आणि एक सारख्याच आकारामध्ये तुम्हाला जसे परवडेल तसे 12, 25 जे बी तुमच्या कपड्याचे जसं अवेलेबल तसं. आणि ह्या कागदाचे असे आकार आपण तयार करून घेऊ. एखादा कागद आहे ना, त्याला असा आकार देऊन त्या कागदाचा आकार आपण कपड्यामध्ये गुंडाळून त्याच आकाराचे एका पाकळीसारखे आकार देऊन छोटे छोटे असे चौकोनाचे त्या कापडाचे तयार करून घेऊ. आणि एकामध्ये एक लावून त्याला